नमस्कार भावांनो. तर बघा मी आलो आहे घेवडा गोळण्या करण्यासाठी, म्हणजे राजमध्ये म्हणतो का ते. बघा हे बघा, हे काय झालं होतं, ओलं होतं म्हणून ठेवलं होतं ते. बघा हे पातळ सगळे काढून टाकले. 2 दिवस झाले याला. तर म्हणलं आज म्हणजे गोळा करून घ्यावा, कारण काय माहिती का, हो का, हे नंतर फुटते पुन्हा ऊन पडल्यानंतर, त्याच्यामुळे सकाळ सकाळ गोळा करून घ्यायचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा एक एकराचा ढीग आहे ते बघा, तिकडं ते दिसतोय ना, बघा. आणि आपलं शेत आहे का, बघू शकताय त्या झाडापर्यंत आहे. आंब्याची झाड आहे तिथं खाली. हे बघा शेजारी इकडून घेवडा आहे, थोडा उशिरा पेरलेला आहे, पलखून ज्वारी पण आहे मस्तपैकी. आणि आता आपण एकटाच इथं एवढ्या मोठ्या ह्या का रानामध्ये, हो का, इतकं मोठं रान आहे, पण मी एकटाच इथं काम करतो आहे. तर सकाळ सकाळी म्हणलं गोळा करा म्हणून आलो आहे. आणि सध्या 10 वाजले, शूटिंग चालू आहे आपली सध्याला. आणि हे बघा, हा घेवड्यामध्ये बघा शेंगा अशा असतात. हे बघा आता हे काढला आहे. तर यावर्षी काय उतार तेवढं नाही बघा, कारण काही करा 6 कटी व्हायलेत, काही करा 8 कटी व्हायलेत, काही करा 10 कटी व्हायलेत, आणि काही करा तर हायस्ट व्हायला लागला आहे 10-10, 12-12 क्विंटल पण व्हायला आहे. आणि ह्याला भाव जर म्हणलं तर आता सध्या स्थितीला 8, 8.5, 7पासून आहे 8, 8.5पर्यंत. तर बघू, आपलं आता अजून काढायचं राहिला बाकीचा, आणि किती होतं आहे काय नाही नंतर तुम्हाला सांगेन मी. तर बरा होईल वाटतं आहे ह्या तुकड्यात, तर कारण काढ तर तिकडं बघू शकताय व्यवस्थित दिसते. ती तुम्ही म्हणत असाल कमी या, पण ती चोपून ठेवलं आहे त्याच्यामुळं तसं हे व्हायलं. कारण चोपून एकदम खाली जाते, लाहेवानी असते ती. चोपलं का सगळं भोगा होऊन खाल्लं जाते, दबून बसतं, त्याच्यामुळं तसं दिसतंय. तर बघा आज आमचं कामकाज हे चालू आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि फॉलो करा, आपलं चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. करू द्या आता मला काम.